आणि बुलेटिनमध्ये आता बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात बघणार आहोत जगाच्या पाठीवर नेमकं काय सुरू आहे। त्यातली सुरुवातीची बातमी आहे आणि ती बातमी आहे युक्रेनमधली, कारण मॅक्सरनं संकलित केलेल्या नवीन हाय रेझोल्युशन उपग्रह छायाचित्रांमधून युक्रेनमधल्या परिस्थितीचा अंदाज येतोय। एनर्डोहर इथल्या झॅपोरेझिया अणुऊर्जा प्रकल्पातलं नुकसान किती झालंय हे यावरून स्पष्ट दिसतंय। झॅपोरेझिया अणुऊर्जा प्लांटमधील अणुभट्ट्यांच्या शेजारच्या इमारतींचं उद्ध्वस्त झालेलं छत आणि रस्त्यालगत असलेल्या अनेक वाहनांचं उद्ध्वस्त होणं या छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसतंय। मुख्य पॉवर प्लांट बाहेरच्या झुडपांना लागलेली आग देखील यामध्ये दिसते। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या निरीक्षकांचा एक गट झॅपोरेझियाला भेट देण्याची तयारी करत असतानाच ही छायाचित्र त्या दरम्यान प्रदर्शित करण्यात आली आहेत। जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांनी सोमवारी युरोपला रशिया युक्रेन युद्धात युक्रेनला पाठिंबा देण्याच्या परिणामांबद्दल स्पष्ट संकेत दिलेले आहेत। स्कोल्ज यांनी युरोपियन युनियन देशांना रशियाच्या विरोधात एकसंध आणि संयुक्त भूमिका घेण्याचं आवाहन केलं। युरोपियन युनियनमधल्या देशांना अंतर्गत मतभेदांवर मात करण्यासाठी आणि रशिया चीनसारख्या देशांचा सामना करण्यात मदत करणाऱ्या बदलांच्या बाबतीत सहमत व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अलीकडच्या काही महिन्यात दिलेल्या प्रस्तावांना आणि केलेल्या सूचनांचा स्कोल्ज यांनी त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। रशियाच्या अधिकृत टीव्ही चॅनलनं सोमवारी झॅपोरेझिया न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधला एक व्हिडिओ प्रसारित केलाय, जिथे हा अणुऊर्जा एजन्सीची म्हणजेच IAEAची एक टीम तिथे पोहोचतीये। प्रसारित केलेला व्हिडिओ एका ड्रोन फुटेजच्या माध्यमातून घेतलेला आहे। गोळीबाराच्या किंवा बॉम्ब हल्ल्याच्या इथे खुणा दिसत नाहीत आणि या हल्ल्याबद्दल युक्रेनकडून रशियावर सातत्यानं आरोप केले जात आहेत, पण हा व्हिडिओ जारी करत रशियानं युक्रेनचा दावा फेटाळून लावलाय। या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये सतत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। युक्रेनमधल्या लढाईच्या केंद्रस्थानी असलेल्या या अणुऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची टीम सोमवारी निघाली आणि किरणोत्सर्गी आपत्ती जर तिथे निर्माण झाली तर ती टाळण्यासाठी काय पद्धतीची उपाययोजना करावी लागेल यासाठी आता विचार केला जातोय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी भूमिका स्पष्ट करताना म्हटलं, युक्रेनच्या झॅपोरेझिया अणुऊर्जा प्रकल्पाभोवती सुरू असलेली लढाई ही गंभीर आणि चिंताजनक बाब आहे। त्यांनी या अणु प्रकल्पाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी अणुऊर्जा एजन्सीच्या मिशनच्या महत्त्वावर भर दिलाय। पॅरिसमध्ये पोलंडचे पंतप्रधान मॅट्यूस मोराविकी यांच्या समवेत त्यांनी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं, आक्रमणाच्या सुरुवातीपासूनच रशियाच्या सैन्यानं ताब्यात घेतलेल्या युरोपातल्या या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनच्या सार्वभौमत्वावर कोणतंही संकट येऊ नये असंही त्यांनी म्हटलंय। आणि याच अणुऊर्जा प्रकल्पावर युक्रेनकडून हल्ले होत आहेत असा आरोप रशियानं पुन्हा केलाय। शनिवारी युक्रेनने या भागात हल्ला करण्यासाठी मानवरहित विमानांचा वापर केला असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनोशेन्कोव्ह यांनी केलाय। कोणालाही दुखापत झाली नाही आणि पायाभूत सुविधांमध्ये कुठलंही गंभीर नुकसान झालं नसल्याचं कोनोशेन्कोव्ह यांनी म्हटलंय। रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सोमवारी एक व्हिडिओ शेअर केला आणि ज्या व्हिडिओमध्ये चीनी आणि मंगोलियन सैन्य, काही कर्मचारी आणि वाहनं पूर्व भागातल्या रेल्वे स्टेशनवर येताना दिसतात। मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार परदेशी लष्करी दलं वॉस्तोक 2022 या लष्करी कवायतींमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत। सैन्य दलातील कर्मचारी इथल्या प्रशिक्षण मैदानावर शस्त्र, लष्करी वाहनं आणि इतर लष्करी उपकरणं उतरवताना दिसतात। या लष्करी कवायती 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहेत। रशियाच्या पूर्व भागात व्यापक लष्करी कवायती सुरू केल्या जातात। या संदर्भातली आणखीन एक बातमी आपण बघतोय, कारण यामध्ये चीनच्या सैन्याचाही समावेश असल्याचं रशियानं सोमवारी स्पष्ट केलं। युक्रेनमधल्या रशियाच्या कारवाईवर पश्चिमेकडच्या देशांबद्दल सोबत असलेल्या तणावादरम्यान रशिया आणि चीन यांच्यातल्या वाढत्या संरक्षण संबंधांबद्दलचं हे प्रकारचं प्रतीक असल्याचं म्हटलं जात आहे। रशियाचे उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन यांनी म्हटलंय, युद्ध सरावाचा भाग म्हणून जपानच्या समुद्रात रशिया आणि चीनी नौदल समुद्री संपर्क तसंच सागरी क्षेत्रांचं संरक्षण करण्यासाठी संयुक्त सराव करणार आहेत। नौदल कवायती त्याचबरोबर जपान समुद्राच्या उत्तराने मध्यभागात होतील असं देखील फोमिन यांनी स्पष्ट केलं। भारताच्या स्वातंत्र्यापासूनच आमचे आणि भारताचे संबंध चांगले असल्याचं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी म्हटलंय। दोन्ही देशांचे संबंध धोरणात्मक भागीदारीवर अवलंबून आहेत। अलिप्ततावादी चळवळीबद्दलच्या माहितीपटासाठी रशियाच्या वृत्तवाहिनीला नुकतीच त्यांनी मुलाखत दिली, त्यावेळी त्यांनी हे मुद्दे मांडलेत। फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू झालेल्या युक्रेनमधल्या लष्करी कारवाईबद्दल भारतानं तटस्थ भूमिका घेतली आहे। त्याचबरोबर इंधन आणि इतर निर्यातींच्या मुद्द्यांबद्दल भारतानं रशियाशी आपले व्यावसायिक संबंधही या दरम्यान कायम ठेवलेत।
युक्रेनच्या खार्किव्हमध्ये झालेल्या हल्ल्यात युद्धसामग्रीचं मोठं नुकसान झाल्याचं इथले प्रांतीय गव्हर्नर ओलेव सोनिहुबोव यांनी म्हटलंय. स्थानिक प्रशासनाचं मुख्यालय असलेल्या इमारतीचं यात प्रचंड नुकसान झालं. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, पण या भागात 5 हल्ले झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. काही घरांची आणि शाळांची यात पडझड झाली आहे. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची तयारी सुरू झाली. पूर्णवेळ शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण तयार करणं ही एक मुख्य अट इथे घालण्यात आली आहे. शाळा कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी 100% तयार आहे याची खात्री शाळांनी पालकांना देणं आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना ऑनलाईन शिक्षण घ्यायचंय. नवीन शैक्षणिक वर्षासाठी शाळा तयार आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रत्येक शाळेत सुरक्षा अधिकारी नेमण्यात आलाय. काही शाळा हवाई संरक्षण कवायती देखील घेणार आहे. युक्रेनचे अंतर्गत व्यवहार मंत्रालयाचे कर्मचारी आणि त्याचबरोबर आपत्कालीन सेवा आणि पोलीस संबंधित विनंती असेल तर अशा प्रशिक्षण जिथे घेण्याची गरज आहे तिथे सक्रियपणे सहभागी होणार आहेत. रशियानं युक्रेनवर आक्रमण केल्यापासून इंधन संकटात सापडलेल्या युरोपसह ऊर्जा सहकार्य करण्याचा प्रस्ताव युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिला आहे. युक्रेनमध्ये 15 अणुऊर्जा युनिट्स आणि नैसर्गिक संसाधनंही आहेत आणि युद्ध असूनही आम्ही युरोपियन देशांना आजच्या बाजारभावापेक्षा कितीतरी जास्त परवडणारी आणि स्वस्त वीज पुरवण्यासाठी तयार असल्याचं सोमवारी फ्रान्सच्या उद्योजकांच्या गटाशी संवाद साधताना झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशियाने सोमवारी सोव्हिएन्समध्ये हल्ले केले. अनेक इमारतींचं यात नुकसान झालं, त्यामुळे काही नागरिकांनी तळघरात आश्रय घेतला. रशिया आणि फुटीरतावादी सैन्यानं स्लोव्हियान्स आणि क्रॅमस्टोकचा ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू केलेत आणि त्यामुळे दररोज इथे जवळपास हल्ले होत आहेत. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना प्रदेश हा सगळा सोडून जाण्याचं आवाहन केलं असलं तरी पळून जाणं हा यावरचा पर्याय इथल्या रहिवाशांना पटत नाहीये. रशियाच्या आक्रमणाचा सामना करताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा अध्यक्ष झेलेन्स्कींनी सन्मान केला. हा समारंभ मरिन्स्की पॅलेसच्या व्हाईट हॉल ऑफ हिरोज ऑफ युक्रेनमध्ये पार पडला. यावेळी देशातील सर्वोच्च सन्मानानं 7 सदस्यांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचं झेलेन्स्कींनी सांत्वन केलं. रशियाच्या ताब्यात असलेले सर्व प्रदेश युक्रेन परत घेईल असा विश्वास युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्कींनी सोमवारी व्यक्त केलाय. रशियाला आम्ही परतवून लावू असंही ते म्हणालेत. सोमवारीही राष्ट्रपतींच्या निवासस्थानी देशाच्या लष्करी नेतृत्वासोबत बैठक पार पडली असं त्यांनी म्हटलंय. पण सलग 3ऱ्या दिवशी झालेल्या बैठकीबद्दलचा कुठलाही तपशील त्यांनी दैनंदिन संबोधनातून दिला नाही. रशियानं आयएच्या निरीक्षकांना रशियाव्याप्त झापोरेझिया अणुऊर्जा प्रकल्पात सुरक्षित आणि अखंड प्रवेश देण्याची विनंती बायडन प्रशासनाकडून करण्यात आली आहे. UN न्यूक्लिअर वॉचडॉग टीमनं या प्लांटच्या रक्षणासाठी तातडीची मोहीम हाती घेतली आहे. इथे धोका इतका जास्त आहे की अधिकाऱ्यांनी जवळपासच्या रहिवाशांना रेडिएशन विरोधी आयोडीन गोळा द्यायला सुरुवात केल्याचं कळतंय. आमचा विश्वास आहे की रशियानं प्लांटच्या सभोवतालच्या निशस्त्र भागामध्ये ही सहमती दिली पाहिजे असं मत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलंय. लढाऊ कारवाईसाठी हे ठिकाण योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. रशियाविरुद्ध अधिक निर्बंध आणण्याची आणि युरोपचे ऊर्जा स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ठोस धोरणाची मागणी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे. नॉर्वेमधल्या ऑफशोर नॉर्दर्न सीज कॉन्फरन्समध्ये ते कीव्हमधून संवाद साधत होते. इंधन सकंट निर्माण करण्याचं आणि अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण करण्याचं रशियाचं ध्येय हे सगळ्या युरोपियन नागरिकांना घाबरवण्यासाठी आहे असा आरोपही झेलेन्स्कींनी केलाय. झेलेन्स्की यांनी रशियाच्या स्टेट न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन रोसाटॉमवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या झापोरेझिया प्रकल्पात रेडिएशन ब्लॅकमेलसाठी रोसाटॉमवर अजूनही कुठलंही प्रबंध नसणं हे योग्य नाही असंही झेलेन्स्कींनी यावेळी म्हटलंय. पुढची बातमी आपण बघतोय. अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस 1 चांद्र मोहीम काल होऊ शकली नाही कारण ती पुढे ढकलण्यात आली आहे. कारण या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी स्पेस व्ह्यू पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात दर्शक येऊन थांबले होते. यानाचं प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता होईल असं म्हटलं जात आहे. पण यानाच्या 4 इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघड झाल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही मिनिटांपूर्वीच हे उड्डाण थांबवावं लागलं होतं. त्यामुळे 2 सप्टेंबरला कदाचित हे उड्डाण होऊ शकेल अशी शक्यता व्यक्त होतीये. पुढची बातमी आपण बघतोय आहे ती आहे ओहायोमधली, कारण तिथल्या सगळ्यात मोठ्या शाळेतल्या
शिक्षकांचा संप अखेर संपलाय. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या इथल्या युनियनच्या सदस्यांनी एक आठवड्यापासून हा संप पुकारला होता. पण हा संप संपल्यानंतर एक करार करण्यात आला आणि तो मंजूर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सोमवारपासून वर्गात यायलाच म्हणजे तिथे वर्ग सुरू झालेले आहेत. कोलंबस एज्युकेशन असोसिएशनच्या जवळपास 4,500 शिक्षक, ग्रंथपाल, परिचारिका, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी रविवारी कोलंबस सिटी स्कूलसोबतच्या नवीन 3 वर्षांच्या कराराला मंजुरी दिली. यावेळी मतदान घेण्यात आलं आणि ते 71% विरुद्ध 29% पास झालं. जर्मनीचे संरक्षण मंत्री क्रिस्टियन लॅमग्रेथ यांनी बर्लिन इथे त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अर्थात मंत्री रिचर्ड मार्ल्स यांची भेट घेतली. जर्मन हवाई दलानं 2 आंतरराष्ट्रीय सरावांमध्ये भाग घेऊन इंडो पॅसिफिक प्रदेशात 6 युरोफायटर्स विमानं तैनात केली आहेत. मार्ल्स युरोप दौऱ्यावर आहेत आणि फ्रान्स आणि त्याचबरोबर ब्रिटनच्या संरक्षण मंत्र्यांचीही ते भेट घेणार आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ऑस्ट्रेलिया, युक्रेनच्या आणि जर्मनीच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. सर्बियातील विरोधी पक्षांनी आणि आंतरराष्ट्रीय अधिकार गटांनी रविवारी अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक यांच्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या पॅन युरोपियन LGBTQ युरोप्राईडची आयोजित करण्यात आली होती ती रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला आहे. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी उजव्या विचारसरणीच्या गटांनी धमक्या दिल्या होत्या. या परिस्थितीतही काही गटांनी या बंदी झुगारून बेलग्रेडमध्ये कार्यक्रम पार पडेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अंगोलाच्या निवडणूक आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे पीपल्स मूव्हमेंट फॉर द लिबरेशन ऑफ अंगोला पक्षाचे नेते जोआव लोरेन्को राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेत. MPLA या येत्या आठवड्यात 51.17% मतं मिळाली होती आणि विरोधी पक्ष युनियन फॉर द टोटल इंडिपेंडन्स ऑफ अंगोलाला 44% मतं मिळू शकली. पंतप्रधान एरियल हेनी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेकडो आंदोलक राजधानी पोर्ट ओ प्रिन्सच्या रस्त्यावर उतरले होते. हैतीमधली बातमी आता आपण बघतोय. गेल्या आठवड्यातही हजारो नागरिकांनी पंतप्रधानांच्या हकालपट्टीची मागणी करत देशातल्या अनेक भागामध्ये मोर्चा काढला होता. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. आंदोलकांनी ठिकठिकाणी टायरही जाळले. या जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर पोलिसांना करावा लागला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ झटापटही झाली. इराकी शिया धर्मगुरू मुक्तादा अल सद्र यांच्या अनुयायांना बगदादमधल्या सरकारी कार्यालयातून बाहेर काढण्यासाठी अश्रुधुराचा आणि स्टन ग्रेनेडचा वापर इथे करावा लागला. अल सद्र यांनी नुकतीच राजकारणातून राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे सद्र यांच्या अनुयायांनी सरकारी कार्यालयावर हल्ला केला. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. ऑक्टोबरच्या संसदीय निवडणुकीत अल सद्रच्या पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या पण आवश्यक बहुमत मिळवण्यात त्यांना अपयश आलं. इराण समर्थित शिया प्रतिस्पर्ध्यांसोबत सर्व सहमतीचं सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी करायला त्यांनी नकार दिला होता. इराकी राजकारणातून त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर सद्र यांचे समर्थक संतापलेत आणि सरकारी राजवाड्यात त्यांनी कशा पद्धतीनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, कशा पद्धतीनं आंदोलनं सुरू आहेत ही दृश्य आपण बघतोय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी झटपट देखील झाली. यामध्ये आंदोलकांच्या मृतांची संख्या 10 पेक्षा अधिक आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 15 आंदोलक जखमी झालेत. इराकच्या लष्करानं देशव्यापी आणीबाणीची संचारबंदीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथे शनिवार आणि रविवारची सुट्टी व्यतीत करून वॉशिंग्टनला परतलेत. बायडन हे मंगळवारी पेनिसिल्व्हेनियाला जाणार आहेत आणि बंदुकीचा वापर करून सुरू असलेलीच म्हणजे जो हिंसाचार होतोय, जी गुन्हेगारी होतीये बंदुकीच्या वापरामुळे ती कमी करण्याच्या त्यांच्या योजनांबद्दल ते भाष्य करणार आहेत. ओरेगॉनमध्ये झालेल्या गोळीबारासंदर्भातली बातमी आहे. सेफवे सुपरमार्केटमध्ये एक बंदूकधारी घुसला होता आणि दुकानदार आणि कर्मचारी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इथून पळून गेले. बंदूकदारांनी इथल्या असॉल्ट रायफलमधून गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी सांगितलंय. AR-15 या प्रकारातली ही बंदूक होती आणि यातून सुपरमार्केटमध्ये बंदुकीच्या जवळ त्याचा मृतदेह सापडल्याचं इथले पोलीस प्रमुख माईक स्क्रान्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. इथे तपासणीसाठी शॉपिंग सेंटर सध्या बंद करण्यात आलेलं आहे. सुदैवाने याच्या जीवितहानीबद्दलची जेव्हा माहिती कळली तेव्हा एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती कळते. फिनिक्समधली बातमी आहे. इथल्या रायफलचं एका व्यक्तीनं अचानक गोळीबार केला. यात 2 पोलीस अधिकाऱ्यांचा 2 नागरिकांचा मृत्यू झाला. 5 जण जखमी झालेत. इथल्या पोलिसांना रात्री 8:30च्या सुमारास इथल्या गोळीबाराबद्दलची माहिती कळली आणि तिथे एका व्यक्तीनं पोलिसांच्या गाडीवरही गोळीबार केला. इथे पेट्रोलिंगसाठी आलेल्या 4 गाड्यांवर देखील गोळीबार झाला आणि त्यामुळे त्यांचं देखील नुकसान झालंय. एका अधिकाऱ्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याला चेहऱ्यासह अनेक ठिकाणी गोळ्या लागल्यानं जखमा झाल्यात. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त जगाच्या पाठीवर.
आणि पुन्हा एकदा बघूया जगाच्या पाठीवर काय घडतंय। सुरुवातीला आता बातमी आहे भारतातल्या कोरोना बळींच्या संदर्भातली। भारतात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 5439 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि 24 तासात 22,031 जणांनी कोरोनावर मात केली आहे। देशभरात 65,732 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत। अमेरिकेत मंकीपॉक्स प्रतिबंधक लस वितरणात असमानता असल्याचा आरोप होतोय। पुरेशा लसी उपलब्ध आहेत असं बायडेन प्रशासनानं सांगितलेलं असलं तरी ज्यांना सर्वात जास्त संरक्षणाची गरज आहे म्हणजेच आरोग्य सुरक्षेची ज्यांना गरज आहे अशांना लस मिळत नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। अमेरिकेतल्या मंकीपॉक्स रुग्णांपैकी 1/3 कृष्णवर्णीय नागरिक आहेत, पण त्यांना लसीचे केवळ 10% डोस आतापर्यंत पोहोचलेत। असमानतेचा मुद्दा यापूर्वी काही राज्यांनी शहरांनी देखील नोंदवला होता। मंकीपॉक्सची बहुतेक प्रकरणं पुरुषांसोबतच्या लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांमध्ये असल्याचं म्हटलं जात होतं, पण ही लागण कोणालाही होऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यांनी संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या गटाला 2 डोसपैकी पहिला डोस देण्यासाठी पुरेशा लसी पाठवल्याचं बायडेन प्रशासनानं सांगितलेलं आहे। पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत दुसऱ्या डोससाठी पुरेसा साठा उपलब्ध होईल अशी प्रशासनाची अपेक्षा आहे। पेरूच्या आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी देशाच्या मंकीपॉक्स प्रतिबंधक प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, ज्यात महापौरांनी त्यांच्या संबंधित शहरांमध्ये या रोगाचा सामना करण्यासाठी जे प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत त्यावरच्या कागदपत्रांवर स्वाक्षरीही केली। लक्षणीय वाढ इथे होतीये। या रुग्णांमध्ये 26 जूनला एक रुग्ण असलेल्या पेरूमध्ये 4 ऑगस्टपर्यंत तब्बल 1257 रुग्णांची नोंद झाली आहे। पुढची बातमी आहे। जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस गेब्रेयेसस यांनी म्हटल्याप्रमाणे या वर्षभरात 1 दशलक्ष लोक कोरोनामुळे मरण पावलेत आणि अशा वेळी आपण कोरोनासोबत जगायला शिकवतो असं म्हणणं योग्य ठरणार नाही। आपल्याकडे कोरोना मृत्यू रोखण्यासाठी आवश्यक असलेली सगळी साधनं आहेत असंही त्यांनी म्हटलंय। सर्व देशांच्या सरकारचे आरोग्य कर्मचारी, वृद्ध नागरिक, सर्वाधिक जोखीम असलेल्यांना लसीकरण करण्यासाठीचे प्रयत्न आणखी सक्षम करण्याविषयी त्यांनी सांगितलंय। सर्वात कमी लसीकरण दर असलेले काही देश आणि विशेषतः आफ्रिकेतल्या काही देशात लसीकरणाचा वेग वाढल्याचं पाहून समाधान वाटत असल्याचं देखील टेड्रॉस म्हणाले। पुढची बातमी आहे आणि सेरेनासाठी तिचे सगळे चाहते सोमवारी US ओपनमध्ये दूरदूरून प्रवास करून आले होते। सेरेनाला आडनावाची खरं तर गरज नाही, कारण ती एक सुपरस्टार म्हणून ओळखली जाते आणि सुपरस्टार ॲथलीट म्हणूनही तिची ओळख आहे। पण नुकतीच निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर US टूर्नामेंट कदाचित तिची शेवटची टूर्नामेंट होऊ शकते आणि त्याच्यामध्ये तिला पाहण्यासाठी, तिची मॅच बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती। दोन 2022 म्हणजे सध्या सुरू असलेल्या US ओपनचे त्यामुळे सकाळीच चाहत्यांनी गर्दी केलेली होती। फ्लशिंग मेडोज इथे या वर्षीच्या स्पर्धेची वातावरण सगळं तिथे तयार झालेलं होतं। या महिन्याच्या सुरुवातीलाच सेरेनानं एका लेखाच्या मार्फत आपली प्राथमिकता आता दुसऱ्या गोष्टींना असल्याचं म्हटलं होतं आणि त्याचबरोबर व्यावसायिक काही घडामोडींसाठी आणि त्याचबरोबर दुसरं मूल होण्याच्या दृष्टीनं आता आपण लक्ष देणार असल्याचं आणि त्याचबरोबर सेरेनाचा त्यामुळे संन्यास तिने घेतलेला आहे या फील्डमधून आणि त्याच्यामुळे तिचा सामना बघण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती। सॅन डिएगो प्राणी संग्रहालयातल्या एक पेंग्विनला पायाची झीज होण्याची समस्या आहे आणि त्यावर मात करण्यासाठी त्याला ऑर्थोपेडिक बूट देण्यात आलेले आहेत। दुकास असं त्याचं नाव आहे आणि तो 4 वर्षाचा आहे आणि बंबल फूट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्याला क्रॉनिक त्याचा हा आजार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या पायावर सातत्यानं जखमा होत आहेत आणि त्यामुळे जर याच्यावर उपचार केले नाही ते आजारामुळे संसर्ग होऊन मृत्यू देखील उद्भवू शकतो आणि त्यामुळे इथल्या वन्यजीवची जी काळजी घेणारी संस्था आहे ज्याला थेरापॉ या संस्थेकडून ज्यांनी मदत घेतली आणि त्याप्रमाणे त्याला ऑर्थोपेडिक शूज आता देण्यात आलेले आहेत। आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।